ही टोमॅटो चटणी ना बनवायला पण खूप सोपी आणि खायला पण खूप टेस्टी लागते। तर चला मी तुम्हाला रेसिपी सांगते। मस्त असे लालबुंद टमाटे घ्यायचे, स्वच्छ पाण्याने धुवून बारीक बारीक कट करायचं। त्यानंतर कढईमध्ये फोडणी द्यायची। फोडणी देतानाच काय काय टाकलं ते व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालं। कांदा, लसूण, अद्रकची पेस्ट, लांब चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता आणि हिंग टाकायचं थोडंसं, आणि जिरे मोहरी तर टाकायचेच असते त्या फोडणीमध्ये। ते टाकून मस्त असं हे लालसर कडून घ्यायचं। त्यानंतर हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचं। ह्याला छान असं तेलामध्ये परतून द्यायचं। थोडंसं लालसर झालं का त्याच्यामध्ये आपण कट केलेले टोमॅटो टाकायचं। टोमॅटोचं सगळं पाणी पिचकून काढून टाकायचं बरं काय, नाहीतर चटणी खूप आंबट बनते। त्यामुळे जर तुम्हाला आंबट आवडत असेल तर ठेवलं तरी चालते। आता या टमाट्याला मस्त वाफून द्यायचं आणि याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही। टोमॅटोचंच पाणी खूप सगळं सुटतं बघा, एवढं सगळं पाणी सुटलेले। आता ह्या टमाट्याला ना मस्त असं विगरेपर्यंत त्याला झाकून ठेवायचं, म्हणजे टमाट्याची फोड दिसली नाही पाहिजे, टमाटो पूर्ण विगरलेले असायला पाहिजे। तर इथं बघा माझे टमाटे सगळे विगरले होते आणि मस्त असं 2 चमचे मी इथं असे भाजलेले शेंगदाण्याची पूड टाकली आणि खोबऱ्याची भाजलेल्या पूड टाकली। भरपूर सगळी वरून कोथिंबीर टाकली। मस्त असं मिक्स करायचं आणि याला एक 10-15 मिनिटं अजून शिजून द्यायचं। शिजल्यावर एवढी भारी टमाट्याची चटणी होते ना, आणि टेस्टला पण खूप भारी लागते। थोडंसं गुळाची पावडर टाकायची, ह्याने टेस्ट पण खूप भारी येते आणि टमाटो जास्त आंबट असतील तर त्याचा बॅलन्स पण मेंटेन होतो। त्यामुळे त्यानंतर ना मस्त अशी टमाटो चटणी रेडी झाली। तुम्हाला कसं वाटली रेसिपी? आवडल्या चॅनलला सबस्क्राईब